हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा खिंडार। अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, 2 दिवसात भूमिका जाहीर करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, तर अन्य पर्याय पाहिले पाहिजे म्हणून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा चव्हाणांकडून स्पष्ट। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। माझ्याकडे आज केवळ अशोक चव्हाणांचा राजीनामा। चव्हाणांचा राजीनामा स्वीकारला असून तशी अधिसूचना काढण्यात आली। राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता। माजी आमदार राजूरकरांचाही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। चव्हाणांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेस हायकमांड अलर्टवर। राजधानी दिल्लीत खरगे सोनिया गांधींची बैठक, नाना पटोलेंची उपस्थिती। डॅमेज कंट्रोलसाठी पृथ्वीराज चव्हाण थोरातांचे प्रयत्न। काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू, तर 14 फेब्रुवारीला मुंबईत बैठक। आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। तर चव्हाणांसोबत काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपात जाणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपचा दावा फेटाळला। अमरावतीत 5 ठिकाणी खरेदी विक्री संघाच्या निवडणुका संपन्न। दिवसातून यशोमती ठाकूरांचं पॅनल विजयी, तर अचलपुरात बच्चू कडूंनी सत्ता राखली। अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन। जरांगेंचा सरकारला 15 फेब्रुवारीपर्यंतचा नवा अल्टिमेटम। सलग 3ऱ्या दिवशीही जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच, प्रकृती खालावली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।